कोणाच्या आयुष्यात कशी परिस्थिती येईल, कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. असंच काही अरबाजच्या बाबतीत घडलेलं आहे आणि तो सांगताना इमोशनल झालेला आहे. तर अरबाजला 2 बहिणी आहेत, शिरीन आणि शबनम. शबनम ही मोठी बहीण आहे, शिरीन ही तिच्यापेक्षा लहान आहे आणि अरबाज या दोघींपेक्षा मोठा आहे. शबनमचं लग्न झालेलं आहे, पण ज्या दिवशी तिचं लग्न होतं त्याच दिवशी तिचे वडील हे टेरेसवरून खाली पडले आणि 1.5 वर्ष ते झोपूनच होते बेडवरती आणि वडिलांचे वडील देखील होते, ते सुद्धा बेडवरतीच होते बरेच दिवस झाले. आणि त्याच्यानंतर घरातली सगळी जबाबदारी ही अरबाजवर पडली, कारण कमवणाऱ्या व्यक्ती दोन्हीही बेडवरतीच होत्या आणि अरबाज त्यावेळेस कमवत नव्हता. पण त्याच दरम्यान त्याला एक शोची ऑफर आली. काम थोडंसं होतं, पण तरी देखील पैशासाठी त्याने तो शो स्वीकारला आणि तो काम करायला गेला. पण ज्यावेळेस बहिणीने सांगितले की तू येऊपर्यंत मी लग्न नाही करणार, त्यासाठी त्याने तो शो स्किप केला आणि तो बहिणीच्या लग्नामध्ये आला. तर तो सांगतोय की मी माझ्या बहिणीच्या लग्नात कपडे मला नाही घेतले, त्यांना कपडे घेतले, पण मी स्वतः आहे तेच कपडे घातले. सगळे लोक निघून गेलेले, पण मी येऊपर्यंत ती लग्नाला गेली नव्हती, असं इकडे अरबाज सांगतोय. तर बहीण पाहिजे, बहिणी एवढं प्रेम तुमच्यावरती कुणीही नाही करू शकत. आणि जी शिरीन आहे, जी आता आहे त्याची बहीण छोटी, ती कुणाचंही काम ऐकत नाही. पण ज्यावेळेस अरबाज सांगतो, ती विचारते फोन करून किती वाजेपर्यंत येशील, मग ती चिकनचे 10-12 डिश असेच तयार करून ठेवते माझ्यासाठी आणि माझी वाट बघत बसते. तर बहिणी एवढं प्रेम तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही, त्यासाठी प्रत्येकाला बहीण पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथं उभा आहे, असं अरबाज इकडे सांगताना दिसतोय. तर घनश्यामची स्टोरी आहे की अधिका, रोहिणी आणि विद्या या 3 बहिणी आहेत. त्यातल्या 2 बहिणींची लग्न झालेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांनाच दिलेल्या आहेत. पण ज्या बहिणीचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ती बहीण पुण्यामध्ये क्लास घेते. ज्यावेळेस रक्षाबंधनला घनश्याम विचारतो की तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे, तर त्या तिघी एका विचाराने सांगतात की तू मोठा हो, ज्यावेळेस तुझी तब्येत बरी होईल त्यावेळेसच ते आमच्यासाठी सगळ्यात मस्त आणि मोठं गिफ्ट असेल. त्यामुळे तुझ्याकडून आम्हाला गिफ्ट नको आहे, फक्त तू चांगला राहा, स्ट्रॉंग हो, असं त्याला सांगतात. तर घनश्याम सांगतो की मी आता जे काही आहे ते फक्त माझ्या बहिणींमुळे आहे, कारण तुम्ही ज्या कपड्यांना वावा म्हणता माझ्या, ती सगळी कपडे त्यांनी घेऊन दिलेली आहेत, कारण मला कसलाही मॅचिंगचा सेन्स नाही आणि त्याच्यामुळेच हे सगळं श्रेय माझ्या बहिणींना देतो मी, कारण त्या सगळं काही माझ्यासाठी करतात. आणि ज्यावेळेस मी पुण्याच्या बहिणीला फोन केला की मी बिग बॉसमध्ये जाणार आहे, त्यावेळेस तिनं सांगितलं की तू बिग बॉसमध्ये गेलास हीच आमच्यासाठी गोष्ट आहे. आणि हे पहिलं रक्षाबंधन आहे की ज्यावेळेस रक्षाबंधनला मी माझ्या बहिणीजवळ नाही, आणि हे सांगताना तो इतका इमोशनल होतो की निक्की आणि जान्हवी पळत येतात आणि त्याला उठवतात, कारण तो खाली बसून रडत असतो. आणि त्याला नंतर सांगतात, तो नंतर कॅमेराकडे जातो आणि सांगतो की बिग बॉस, जर माझ्या बहिणींनी काही विचारलं की तो कसा आहे, काय करतोय, तर प्लीज त्यांना सांगा की मी बरा आहे, आणि त्यांनी काय विचारलं तर माझ्यापर्यंत पोहोचवा, कारण असं होणारच नाही की माझ्या बहिणी मला काही बोलणार नाहीत. आणि ज्या बहिणींना भाऊ नाहीये त्यांच्यासाठी मी आहे, असं म्हणून तो रक्षाबंधनाच्या इकडे सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि माझी एक विनंती आहे की प्लीज याच्यावर कोणीही घनश्यामसाठी वाईट कमेंट करू नये, कारण हा सीन खूप इमोशनल होता. तर अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.